दूसरा तिमोथी 1 अध्याय 5 वचन को हम पढ़ेंगे। दुसरं तिमोथी पहिला अध्याय त्याचं 5वं वचन आपण वाचूया। और बाइबल इस तरीके से इस वचन में हमें बताती है, आणि पवित्र शास्त्र आपल्याला या वचनामध्ये असं सांगतं, आइए उसे पढ़ें। तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे। यहां पर पौलुस तिमोथी को लिख रहा है, आणि इकडे पौल जो आहे तो तिमोथीला लिहित आहे, मुझे तेरे उस निष्कपट विश्वास की सुधि आती है जो पहले तेरी नानी लोइस और तेरी माता यूनिकी में था, और मुझे निश्चय है कि तुझ में भी वैसा ही है। आणि तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे। हमें अपने लाइफ में, अपने अपने जिंदगी में जब हम परमेश्वर में चलते हैं, आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण देवामध्ये चालतो, है ना, सब लोग इधर ध्यान दो आणि सगळेजण इकडे लक्ष द्या, कि हम लोग हर चीज में परफेक्ट होना चाहते हैं, आणि आपण प्रत्येक एक गोष्टीमध्ये आपण परिपूर्ण होऊ इच्छितो, है ना। सब चीज में हम चाहते हैं कि परफेक्ट हो जाए, ये भी वो भी, सब चीज परफेक्ट हो जाए। आणि सगळ्या काही गोष्टीमध्ये आपली इच्छा असते की आपण परिपूर्ण होऊ जाऊ प्रत्येक एक गोष्टीमध्ये, है ना। तो हमें परफेक्टनेस के पीछे नहीं भागना है, आपल्याला परिपूर्णच्या मागे नाही पळायचं, लेकिन हमें लाइफ में परंतु आपल्याला जीवनामध्ये अपने आप को एक ओरिजिनल, जो ओरिजिनल चीज रहती है ना, वो ओरिजिनल रहती है। आणि आपल्या स्वतःला एक ओरिजिनल म्हणजे जे खरोखर आहे ते खरोखरच असतं, और निष्कपट मतलब मेरे हृदय में, हमारे हृदय में कोई भी किसी के प्रति कोई भी घृणा, कोई भी किसी भी तरीके की जलन भावना नहीं होती है। आणि एक निष्कपट म्हणजे कोणाच्याही प्रती आपल्या मनामध्ये हृदयामध्ये घृणा द्वेष भाव असं नसला पाहिजे। तो परफेक्टनेस के पीछे नहीं भागना है, तर परिपूर्णाच्या मागे नाही पळायचं, लेकिन अपने आप को सही रखना है और ओरिजिनल रखना है जो परमेश्वर हमारे से चाहता है। आणि आपल्या स्वतःला परिपूर्ण असं ठेवायचं आणि खरोखर ओरिजिनल असं ठेवायचं की जशी देवाची इच्छा आहे। तो हम बाइबल में आज उन स्त्रियों के बारे में देखने वाले हैं जिन्होंने अपना जीवन परमेश्वर को दिया और परमेश्वर ने उनके द्वारा अद्भुत काम किया। आणि आज आपण पवित्र शास्त्रामध्ये त्या स्त्रियांना पाहणार आहोत की ज्यांनी आपलं जीवन देवाला दिलं आणि त्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे काम केलं। हालेलुया, हालेलुया। हम जब इस वचन में देखते हैं, आणि आपण जेव्हा या वचनामध्ये पाहतो, हम जब स्टार्टिंग में, जब हम उत्पत्ति में जब हम देखते हैं, आणि सुरुवातीला आपण उत्पत्तीमध्ये पाहतो, बाइबल सारा के बारे में बताती है, आणि पवित्र शास्त्र सारा विषय सांगतं, और उसका जो विश्वास था वो दृढ़ था। आणि तिचा जो विश्वास होता तो दृढ होता। हालेलुया, हालेलुया। और उस विश्वास को कोई भी हिला नहीं सकता था, आणि त्या विश्वासाला कोणीच हलवू शकत नव्हतं, है ना। और हमने देखा है बाइबल इस तरीके से कहती है कि वो जब बूढ़ी हो गई तब भी उसने एक पुत्र को जन्म दिया। आणि आपण पाहतो की ती म्हातारी झाली तेव्हा तिने त्या एका पुत्राला तिने जन्म दिला। हालेलुया, हालेलुया। उसने वो विश्वास अपने अंदर बनाए रखा, उसने वो दृढ़ विश्वास बनाए रखा, और हम देखते हैं इसहाक उत्पन्न हुआ। आणि आपण पाहतो की तिने तिचा जो विश्वास आहे, तिचा जो दृढ विश्वास आहे, तिने त्यामध्ये टिकून राहिली आणि तिने इसहाकाला जन्म दिला। बहुत सारे ऐसे उसके लाइफ में सूनापन आया, आणि खूप सारं तिच्या जीवनामध्ये असं दुःखी सुनापण खाली पण तिच्यामध्ये आलं, है ना। बहुत टाइम वो निराश हो गई, आणि खूप वेळा ती निराश झाली, बहुत समय वो उसने अपने आप को अकेला महसूस किया, आणि खूप वेळा तिने स्वतःला अकेला एकटेपणा तिने जाणवत होता लेकिन तिला। एक चीज उसके जीवन में थी, परंतु एक गोष्ट तिच्या जीवनामध्ये होती कि परमेश्वर उसे आशीषित करेगा ही करेगा। आणि देव तिच्या जीवनामध्ये तिला आशीर्वादित करेलच करेल। हालेलुया। हालेलुया। और हमें पता है कि वो जब बूढ़ी हो गई तब भी वो वचन उसके जीवन में था और उसने उसको फलवंत किया। आणि आपण पाहतो की ती म्हातारी झाली तरी देखील तिच्या जीवनामध्ये ते वचन होतं आणि ते वचनाने तिला फळवंत केलं। हालेलुया। उसका परमेश्वर के ऊपर दृढ़ विश्वास
आणि उसका परमेश्वर के ऊपर पूरे तरीके से पूरा विश्वास जो उसको हिला नहीं सकता था, ऐसा विश्वास उसने परमेश्वर पर किया था. आणि तिने असा विश्वास देवावर केला की जो तिला कधीच हलू देऊ शकत नव्हता. असा दृढ आणि परिपूर्ण विश्वास तिने देवावर केला. तो हमारे जीवन में भी तर आपल्या जीवनामध्ये देखील सुद्धा रेगिस्तान जैसे सुनसान और कुछ भी चीज नहीं दिख रही है, फिर भी वाळवंटासारखी कोणती पण सुनसान जी गोष्ट आपल्या जीवनात दिसत नाही तरी देखील, है ना, एक फल भी नहीं दिख रहा है, फिर भी एक फळ देखील दिसत नसताना देखील, पूरा जो लाइफ है, पूरा जो जीवन है, पूरा सूख गया है, फिर भी पूर्ण जीवन जे आहे ते पूर्ण सगळं सुकलेलं आहे तरी देखील अंत तक हमको विश्वास रखना है. शेवटपर्यंत आपल्याला विश्वासात टिकून राहायचं आहे. जब हम अंत तक विश्वास रखेंगे, परमेश्वर अपने फलों को लेकर आएगा. आणि जेव्हा आपण शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहून त्यावेळेस देव आपल्याला फळवंत करेल. हालेलुया. हालेलुया. वैसा विश्वास हम सबको रखना है जैसा उस सारा का था, और बाइबल ऐसा कहती है उस बुढ़ापे में भी परमेश्वर ने उसको एक संतान दिया है. आणि असा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे जो साराचा होता, जो तिला म्हातारपणामध्ये देखील तिला एक पुत्र दिला. हालेलुया. हालेलुया. ये था सारा का विश्वास, और वो विश्वास परमेश्वर चाहता है कि हम प्रभु में अंत तक बने रहे. आणि लिहिला आहे की जो साराचा विश्वास तो आपण शेवटपर्यंत प्रभूमध्ये टिकून राहावं. जब तक परमेश्वर ने हमें जीवन दिया, तब तक हमको विश्वास योग्य बने रहना है. आणि जोपर्यंत देवाने आपल्याला जीवन दिलं आहे तोपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. बीच में छोड़कर दूसरी तरफ नहीं जाना है, आणि मध्येच सोडून आपल्याला दुसरीकडे जायचं नाही, लेकिन अंत तक उस पर भरोसा रखना है. परंतु शेवटपर्यंत आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. अंत तक उस पर आशा रखनी है. शेवटपर्यंत त्याच्यावरती आशा तब ठेवायची वो आहे. हमारी आशा को पूरी करेगा. तेव्हा तो आपली आशा पूर्ण करेल. हालेलुया. और हम देखते हैं रूत की किताब में जब इस प्रकार से लिखा हुआ है, आणि आपण पाहतो रूतच्या पुस्तकामध्ये जेव्हा अशा प्रकारे लिहिण्यात आलं आहे, रूत के जीवन में सब कुछ पूरी रीति से चला गया. आणि रूतच्या जीवनामध्ये पूर्ण काही सगळं काही तिच्या जीवनातनं निघून गेलं. रूत ने सब कुछ खो दिया. आणि रूतने सर्व काही सगळं काही तिच्यापासून दूर गेलं. सब कुछ खो दिया उसने उसके लाइफ में. आणि तिने तिच्या जीवनामधून सगळं काही तिच्या हातातून निघून गेलं. है ना, उसका पति चला गया, तिचा नवरा वारला, उसका घर चला गया, तिचं घर निघून गेलं, उसका भविष्य पूरे तरीके से चला गया. तिचं भविष्य पूर्ण रीतीने निघून गेलं. लेकिन फिर भी उसने नॉमी को नहीं छोड़ा. तरी देखील तिने नामीला सोडलं नाही. उसने क्या कहा पता है? आणि ती काय बोलली माहिती आहे? रूत का एक अध्याय हम निकालें. रूतचा पहिला अध्याय आपण काढू आइए उस वचन को हम पढ़ते हैं. आणि त्या वचनाला आपण वाचूया. उसका 16 वचन, रूत का पहला अध्याय और 16 वचन. रूतचा पहिला अध्याय त्याचं 16 वचन. रूत म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. मतलब रूत ने इस तरीके से बोला म्हणजे रूत याप्रमाणे बोलली कि मैं तुझे छोड़कर नहीं जाऊंगी. मी तुला सोडून जाणार नाही. तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर होगा, तुझा देव तो माझा देव राहील. है ना, तेरे लोग मेरे लोग होंगे. तुझे लोक ते माझे लोक राहतील. हालेलुया. हालेलुया. तो इस तरीके का जो वाचा है उसने वहां पर बांधी थी. आणि ती वाचा जी आहे ती देवाने तिच्या सोबत बांधली होती. और इस वाचा के अनुसार परमेश्वर ने उसके जीवन में काम किया. आणि या वाचाच्या वचनाच्या अनुसार देवाने तिच्या जीवनामध्ये काम केलं. और क्या बोला उसने? रूत बोली, 16 वचन में लिखा है, आणि रूत बोलली 16 वचनामध्ये, तू मुझसे यह विनती ना कर कि मुझे त्याग या छोड़कर लौट जा. मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. क्योंकि जिधर तू जाए उधर मैं जाऊंगी. कारण तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन. रूत ने नॉमी से बोला, रूत नामीला बोलली, जिधर तू जाएगी उधर मैं जाऊंगा. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. हालेलुया. हालेलुया. आज हम परमेश्वर के भवन में आए हैं.
आणि आज आपण देवाच्या भवन मध्ये आलो आहोत आज हम परमेश्वर के लोगों के साथ पूरे तरीके से कनेक्ट हैं। आणि आज आपण देवाच्या लोकांसोबत पूर्णपणे कनेक्ट जुळलेलो आहोत हम जानते हैं कि हमारा परमेश्वर कौन है, आणि आपल्याला माहिती आहे की आपला देव कोण आहे। तो हमें भी आज जरूरत है रूत के जैसे बोलने की कि हम भी उस परमेश्वर को नहीं छोड़ेंगे। आणि आपल्याला देखील आज गरज आहे ते रूथ सारखं देवाला बोलण्याची की आपण देवाला कधीच सोडणार नाही। जिधर जिधर परमेश्वर का सेवक जाएगा उधर उधर मैं तेरे पीछे पीछे आते जाऊंगे। आणि जिथे जिथे देवाचा सेवक जाईल तिकडे तिकडे मी देवाच्या मागे जाईल। हालेलुया। हालेलुया। इस तरीके का कमिटमेंट परमेश्वर हमसे चाहता है, आणि अशा प्रकारची कमिटमेंट वाचा जी आहे देव आपल्याद्वारे इच्छितो है ना। परमेश्वर बोल रहा है सेवक को कि सेवक जो परमेश्वर का सेवक है इस तरीके से ये रास्ते पर जाए। आणि देव सांगतो की परमेश्वराचा देवाचा जो सेवक आहे ते या रस्त्याने जावं। लेकिन यदि हम कमिटमेंट करते हैं प्रभु के साथ, जिधर सेवक जाएगा उसके पीछे पीछे हम जाएंगे। आणि जर आपण कमिटमेंट वाचा करतो की जिथे देवाचा सेवक जाईल आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ, तो परमेश्वर भी हमारे साथ विश्वास योग्य रहता है। तर देव देखील परमेश्वर जो देखील आहे तो आपल्या सोबत विश्वास योग्य राहील। यदि हम छोड़ के चले जाएंगे, आणि जर आपण सोडून निघून गेलो दूसरा कोई रास्ता ले लेंगे, आणि दुसरा कोणता रास्ता घेतला, तो परमेश्वर हमारे साथ वो वादा नहीं निभा पाएगा। फिर तर देव जो आहे तो आपल्या सोबत वादा जो आहे तो निभवू शकत नाही। परमेश्वर उनके सेवकों के साथ खड़ा है। परमेश्वर जो आहे त्यांच्या सेवकासोबत तो उभा आहे। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर उनके सेवकों के साथ खड़ा है और ये जो सेवकों के पीछे जो लोग चलते जाएंगे, जो सेवकों के ऊपर जो आशीर्वाद है वो लोगों के ऊपर भी आता जाता है। फिर आणि जे लोक सेवकांच्या सोबत मागे जातील आणि जो आशीर्वाद जो सेवकांवरती आहे तोच आशीर्वाद त्यांच्यावर देखील येईल। आमेन। हालेलुया। हालेलुया। तो यदि हमें बढ़ना है तो हमें सेवकों के साथ जुड़े रहना पड़ेगा। आणि जर आपल्याला वाढायचं आहे तर आपल्याला सेवकांसोबत जुडणं गरजेचं आहे। रूत के जैसे हमारे भी कमिटमेंट होना चाहिए। जिधर जिधर हम लोग जाएंगे उधर उधर कलीसिया पीछे पीछे आएगी। आणि रूथ सारखी देखील आपली देखील कमिटमेंट वाचा असली पाहिजे की जिथे जिथे सेवक लोक जातील तिथे तिथे आपल्याला त्यांच्या मागे जायचं आहे। तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर होगा, रूत ने बोला। रूथ बोलली की तुझा देव तो माझा देव होईल। हालेलुया। और हालेलुया। इस कमिटमेंट को परमेश्वर पसंद करता है और परमेश्वर देखो हमारे प्रति भी विश्वास योग्य वो रहेगा। आणि देवाला ही कमिटमेंट जी आहे ती त्याला आवडते आणि तो आपल्याला त्याद्वारे तो आपल्या योग्य तो विश्वास योग्य राहतो। हालेलुया। तो हालेलुया। परमेश्वर हमने जब देखा रूत के जीवन में, परमेश्वर चाहता है हम भी उसी तरीके से अपने लाइफ को सरेंडर करें आणि एक आप- सेवकों के अधीन। आणि आपण पाहिलं की रूथच्या जीवनामध्ये जसं देवाची इच्छा आहे की आपण देखील तिच्यासारखं आपलं स्वतःचं जीवन जे आहे पूर्णपणे देवाच्या हाती सोपवलं पाहिजे। हालेलुया। परमेश्वर चाहता है कि आप एक सेवकों के अंदर आप अपने आप को कमिटमेंट करें। आणि देवाची इच्छा आहे की सेवकांच्या द्वारे आपण स्वतःला त्यांच्या हाती सोपव। हालेलुया। ये एक तरीके से एक ये अम्ब्रेला है, छाता है, और जो लोग उसके अंदर रहेंगे वो सुरक्षित रहेंगे। आणि जसं एक छत्री आहे आणि जे लोक त्या छत्रीमध्ये असतील तेच लोक ते सुरक्षित जो राहतील। लोग उस डिसिप्लिन में रहेंगे वो सुरक्षित रहेंगे। आणि जे लोक ज्या शिस्तीमध्ये राहतील तेच लोक टिकून राहतील। आमेन। हालेलुया। परमेश्वर चाहता है कि हमारी लाइफ डिसिप्लिन हो, कि हम सुरक्षित रहें। आणि देवाची इच्छा आहे की आपण शिस्तीमध्ये राहावं म्हणजे आपण त्याच्यामध्ये सुरक्षित राहू। रहें। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर चाहता है कि हम पूरे चारों तरफ से हम सुरक्षित बने रहें। आणि देवाची इच्छा आहे की आपण पूर्ण चारी बाजूनी सुरक्षित टिकून राहावं। आमेन। हालेलुया। आमेन। परमेश्वर हालेलुया। चाहता है कि हमारे जीवन में जो सेवकों के ऊपर जो आशीर्वाद है वो हमारे ऊपर भी आए या कलीसिया के ऊपर भी आए। आणि देवाची इच्छा आहे की जे सेवकांवरती जो आशीर्वाद आहे तो सर्वांवरती यावं, या मंडळीमध्ये यावं। इसलिए रूत के जैसे यहाँ पर हर एक स्त्री को अपना जीवन लगाना है कि वो उसका वचन क्या कहता है उस पर हमें चलना है। आणि सगळ्यांना रूथ सारखं आपलं जीवन त्याच्या प्रमाणे चालवायचं आहे की जे वचन काय सांगतं। आमेन। हालेलुया। हालेलुया। रिबेका के बारे में यदि हम देखते हैं, आणि रिबेका विषयी जर आपण पाहतो, जब अब्राहम बूढ़ा हो गया आणि जेव्हा अब्राहम जो आहे तो म्हातारा झाला और उसने कहा कि मैं इसहाक के लिए एक उसका जो साथीदार है वो ढूंढ निकालूंगा, आणि मी इसहाकासाठी जो तिचा साथीदार जो आहे तो एक शोधून काढेल। उसने एलियाजर को भेजा। आणि त्यांनी एलायझरला पाठवलं उसने जहां से अब्राहम आया था उसी देश में भेजा।
आणि जिथून अब्राहम आला होता त्याच देशामध्ये पाठवलं. और एलियाजर को बोल के भेजा कि इसहाक के लिए उसका एक साथीदार, एक स्त्री तुझे ढूंढ कर निकालनी है. आणि एलाजारला सांगितलं की त्याच्यासाठी एक साथीदार, एक स्त्री तुला शोधून काढायची आहे. और एलियाजर जो था वो निकल गया ढूंढने के लिए. आणि एलाजार जो होता तो तिला शोधण्यासाठी अब्राहम निघून ने गेला. उसको बोला मैं तुझे भेजता हूं, तू जा और इसहाक के लिए उसका एक साथी तू ढूंढ के निकाल, क्योंकि परमेश्वर तुझे वो दिखाएगा, तुझे वो बताएगा. आणि अब्राहम त्याला बोलला की मी तुला पाठवतो आणि इसाकासाठी एक साथीदार तू घेऊन ये आणि देव तुला ते दाखवेल. और यदि तू नहीं ला पाया आणि जर तू ते घेऊन आला नाहीस तो जो वाचा मैंने तुझसे बांधी है वो वहीं खत्म हो जाएगी. आणि जी वाचा मी तुझ्या सोबत बांधलेली आहे ती तिथेच संपून जाईल. तो जो अब्राहम का जो सबसे मेन व्यक्ति था, परमेश्वर ने अब्राहम ने उसको भेजा. आणि अब्राहमाचा जो सर्व एकदम जवळचा व्यक्ती होता त्याला त्याने पाठवलं. एलियाजर को भेजा एलिएझरला पाठवलं कि वो जाए और इसहाक के लिए उसका एक साथीदार ढूंढ के लाए. की त्याने जावं आणि इसाकासाठी एक साथीदार घेऊन यावं. और वो गया और 10 ऊंट उसने साथ में लेकर गया. आणि तो गेला आणि त्यांनी त्याच्या सोबत 10 उंट घेऊन गेला. हालेलुया. हालेलुया. और वो उस शहर में प्रवेश किया जहां पर पहले अब्राहम रहता था. आणि त्याने त्या शहरामध्ये प्रवेश केला की ज्या ठिकाणी पहिले अब्राहम राहत होता. आइए उस वचन को पढ़ते हैं. ते वचन आपण वाचूया. उत्पत्ति की किताब उसका 24 अध्याय उत्पत्ती पुस्तकातला 24 अध्याय और 22 वचन हम पढ़ेंगे. आणि 22 वचन आपण वाचूया. और हम वहां देखते हैं कि उस जगह तक उसका जो सेवक है, अब्राहम का जो सेवक है, वो पहुंच गया. आणि आपण इथे पाहतो की अब्राहमाचा जो सेवक आहे तो त्या जागेवरती पोहोचला. और उस तरीके से वहां पर लिखा है. आणि याप्रमाणे इथे वचनात उस लिहिलेलं वचन को आहे. पढ़े 22 वचन. उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. और हम वहां पर देखते कि एक स्त्री वहां पर उसे मिली. आणि आपण पाहतो की एक स्त्री त्याला तिथे दिसली. और वहां पर एक कुआं था. आणि तिथे एक विहीर होती. और हम देखते हैं कि वो जो एलियाजर है वहां पर रुक गया उस कुएं के पास में. आणि आपण पाहतो की त्या विहिरीजवळ तो एलेजार जो होता तो तिथे थांबला. और वो प्रार्थना कर रहा है, प्रभु कि तेरी ओर से जो है इसहाक के लिए वो तू प्रकट कर. आणि तो प्रार्थना करू लागला की हे प्रभू, जी तुझ्याकडून जी आहे ती इसाकासाठी तू तिला प्रकट कर. और उसकी प्रार्थना खत्म ही हुई थी कि वहां पर वो स्त्री आ गई. आणि त्याची प्रार्थना संपलीच नव्हती होती तेवढ्या ती स्त्री तिथे आली. है ना. और हम देखते हैं जो रिबेका है वो वहां पर पहुंच गई. आणि आपण पाहतो जी रिबेका आहे ती तिथे पोहोचली. और रिबेका ने, आणि रिबेकाने जो एलियाजर था, जो सेवक था अब्राहम का, उसको पानी पिलाया. आणि जो एलेजार होता, जो अब्राहमाचा सेवक होता, त्याला तिने पाणी पाजलं. और सिर्फ उसको नहीं, लेकिन उसने जितने भी ऊंट उसके पास थे 10 ऊंट को उसने पानी पिलाया. आणि तिने फक्त त्यालाच नाही तर त्याच्याजवळ जेवढे उंट होते 10 उंट त्याला देखील पाणी पाजलं. जब भी हम इस तरीके की सेवकाई करते हैं, आणि जेव्हा पण आपण अशा रीतीने सेवकाई करतो, बाइबल भी ऐसा कहती है, आणि पवित्र शास्त्र देखील यदि सांगतं तू किसी परमेश्वर के सेवक को एक गिलास ठंडा पानी भी पिलाएगा तो उसका रिवॉर्ड और अवार्ड तुझे मिलेगा. आणि जर तू देवाच्या सेवकाला एक ग्लास थंड पाणी देखील पाजशील तर त्याचा तुला अवॉर्ड तुला मिळेल. हालेलुया. हालेलुया. और उसने वो पानी पिलाया और उसको अवार्ड मिला. आणि तिने ते पाणी पाजलं आणि तिला अवॉर्ड्स मिळाला. है ना. हम देखते हैं कि जब रिबेका ने एलियाजर को पानी पिलाया आणि आपण पाहतो जेव्हा रिबेकाने एलेझारला पाणी पाजलं और उसके ऊंटों को पानी पिलाया, आणि त्याच्या उंटांना पाणी पाजलं, तो परमेश्वर ने उसको अवार्ड और रिवॉर्ड से आशीषित किया. आणि तेव्हा देवाने तिला अवॉर्ड्स पारितोषिकाद्वारे तिला आशीर्वादित केलं. और क्या क्या दिया उसको. आणि- एलियाजर ने उस रिबेका को क्या दिया, देखिए. आणि एलेझारने रिबेकाला काय दिलं ते पाहूया. उसने लिखा है कि उस पुरुष ने, मतलब एलियाजर ने, आधा तोला सोना, एक नथ निकाल कर उसको दिया, 10 तोले सोने के कंगन उसके हाथ में पहना दिए.
आणि त्या एलेझारने तिला 10 तोळे सोनं, 1 सोन्याची नथ आणि 10 बांगड्या असे तिला काढून दिल्या. क्या लिखा है देखिए, पढ़े उस वचन को, 22 वचन को पढ़े. उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची 1 नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. हालेलुया. हालेलुया. जब हम किसी की सेवकाई करते हैं, परमेश्वर के लोगों की जब हम सेवकाई करते हैं, परमेश्वर हमें खाली हाथ नहीं छोड़ता है. आणि जेव्हा आपण देवाच्या सेवकांची जेव्हा आपण सेवकाई करतो तेव्हा देव आपल्याला कधीच खाली सोडत नाही. हालेलुया. हालेलुया. हमेशा कहीं ना कहीं परमेश्वर हमें वो अवार्ड, वो रिवॉर्ड हमारे लिए उसने निकाल के रखा है. आणि प्रत्येक वेळी देवाने तो अवॉर्ड्स, तो पारितोषिक जे आहे ते आपल्यासाठी काढून ठेवलं आहे. हालेलुया. हालेलुया. तो हमें हारना नहीं है, निरंतर परमेश्वर की सेवा करते रहनी है, तो उसके जैसे परमेश्वर अवार्ड और रिवॉर्ड हमें भी देगा. आणि आपल्याला हारायचं नाहीये तर आपल्याला त्यांच्यासारखंच आपल्याला सेवकाई करायची, म्हणजे तो अवॉर्ड्स आणि ते पारितोषिक आपल्याला मिळेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. और सिर्फ उतना ही नहीं हुआ रिबेका के जीवन में, आणि रिबेकाच्या जीवनामध्ये फक्त तेवढंच नाही झालं, लेकिन हम जब आगे देखते हैं, आणि जेव्हा आपण पुढे पाहतो, जब एलियाजर के साथ उसने जाने का निश्चय किया कि वो अब्राहम की पत्नी होने, इसहाक की पत्नी होने के लिए जाएगी, आणि जेव्हा तिने एलेझार सोबत जाण्याचा निश्चय केला की इसहाकाची पत्नी होण्यासाठी, उस एलियाजर ने सब कुछ उसको बता दिया कि किस तरीके से अब्राहम ने उसको भेजा है ना. आणि एलेझारने तिला सगळं काही सांगितलं की कशा प्रकारे अब्राहमाने त्याला उसने पाठवलं, पूरी स्टोरी उस रेबेका को बता दी, आणि त्याने पूर्ण स्टोरी, पूर्ण गोष्ट रिबेकाला सांगितली. और रेबेका जाने के लिए तैयार हो गई. आणि रिबेका जाण्यासाठी तयार झाली, कुछ आगे पीछे देखा नहीं. आणि तिने काहीच मागे पुढे पाहिलं उसे नाही. पता नहीं कि इसहाक कौन है और वो कैसा व्यक्ति है. आणि तिला काहीच माहिती नाही इसहाक कोण आहे आणि तो कसा व्यक्ती आहे. उसने उस व्यक्ति के ऊपर विश्वास करके, जैसे अब्राहम ने भेजा था, विश्वास करके उसके साथ चली. आणि ती विश्वास करून जो अब्राहमाने जो पाठवला होता त्या व्यक्ती सोबत ती गेली. है ना उसने लड़के वालों का घर देखा, नाही तिने त्या मुलाकडचं घर पाहिलं. उसने डिसीजन लिया कि मैं अब यहाँ से जब निकलूंगी, तो उसे पता था उसको अपनी फैमिली को छोड़ना है ना. रेबेका को पता है अपनी फैमिली को छोड़ना है, उसे पता है अपना घर छोड़ना है, अपने रिश्तेदार छोड़ने, अपना पड़ोसी को छोड़ना है. आणि जेव्हा तिने जाण्याचा निर्णय केला त्यावेळेस तिला माहिती होतं की मला आता माझ्या नातेवाईकांना सोडावं लागेल, मला माझ्या शेजारच्यांना सोडावं लागेल. इस तरीके से उसने अपना मन बना लिया. आणि अशा रीतीने तिने स्वतःचं मन तयार केलं, परमेश्वर को अपना जीवन देने के लिए अपना मन बना लिया. आणि परमेश्वराला देण्यासाठी आपलं मन तिने तयार केलं. तो जिस ऊंट को रिबेका ने पानी पिलाया था, आणि ज्या उंटाला रिबेकाने पाणी पाजलं होतं, और वो मंजिल जहां पर उसको पहुंचना था, रिबेका को जहां पहुंचना था, आणि रिबेकाला जिकडे पोहोचायचं होतं, उस ऊंट पर बैठकर ही वो वहां तक पहुंची. आणि ती त्याच उंटावर बसून तिथपर्यंत पोहोचली. उसे पता नहीं था आणि तिला माहिती कि नव्हतं जिस ऊंट पर वो बैठ के जा रही है ज्या उंटावर ती बसून जात आहे, है ना, कितने तो भी दिन लग गए होंगे, आणि कितीतरी दिवस लागले असतील, जिस ऊंट के ऊपर वो बैठ के जा रही है, आणि ज्या उंटावर बसून ती जात आहे, आने वाले दिनों में, आने वाले समय में जब इसहाक के साथ उसकी शादी हो जाएगी, येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा इसाका सोबत तिचं लग्न होईल, तो वही उस ऊंट की मालकिन भी बन जाएगी. आणि तेव्हा ती त्याच उंटाची ती मालकीन देखील बनेल. हालेलुया. हालेलुया. उसे नहीं पता था, लेकिन उसने विश्वास किया, आगे बढ़ी, अपना पुराना छोड़ा, अपना घर छोड़ा और निकल गई. आणि तिला माहिती नव्हतं, परंतु ती पुढे चालली, तिने विश्वास केला आणि आपलं घर तिने सोडलं आणि ती त्यांच्या सोबत पुढे गेली. हालेलुया. हालेलुया. हम कुछ भी परमेश्वर के राज्य में करते हैं, आणि आपण जे काही परमेश्वराच्या राज्यामध्ये करतो, वो खाली नहीं जाता है. आणि ते खाली कधीच जात और नाही. यदि हम बने हुए हैं अंत तक, आणि जर आपण शेवटपर्यंत टिकून आहोत, और रिबेका ने ऐसा नहीं किया कि आधे रास्ते में उसका मन बदल गया और वापस आ गई, आणि रिबेकाने असं नाही केलं की अर्ध्या रस्त्यात तिचं मन बदललं आणि ती परत आली, वो गई. आणि ती गेली.
है ना। और बाइबल कहता है कि वो जिस ऊंट पर बैठ के गई थी वो उस ऊंट की वो मालकिन भी बन गई। आणि पवित्र शास्त्र सांगतं ज्या उंटावर बसून ती गेली ती त्या उंटाची ती मालकीन देखील झाली. हालेलुया। तो हालेलुया. जो भी काम हम हाथ में लेते हैं परमेश्वर के राज्य में, आणि जे पण काम आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये हाती घेतो पूरे लॉयल्टी के साथ, वफादारी के साथ उस जिम्मेदारी को निभाना बहुत जरूरी है। आणि पूर्ण वफादारीने पूर्ण विश्वासाने खऱ्यापणाने ते निभावणं खूप गरजेचं आहे. क्या पता आने वाले दिनों में आने वाले समय में आप उस जगह के ओनर हो जाए। आणि काय माहिती की येणाऱ्या दिवसामध्ये त्या जागेचे तुम्ही मालक होऊ शकता. हालेलुया। जिस हालेलुया. कंपनी में आप काम कर रहे हैं, जहां ऑफिस में काम कर रहे हैं, क्या पता परमेश्वर आपको वहां ऊंचा उठाए। आणि ज्या कंपनीमध्ये ज्या जागेवरती तुम्ही काम करता की काय ठाऊक की तिथे तुम्ही त्या जागेचे मालक होऊ उसके शकता. पीछे एक ही चीज है कि आपने जब परमेश्वर की राह को चुन लिया है, आणि त्याच्या मागे एकच गोष्ट आहे की जी तुम्ही देवाच्या मागे जाण्याचा निश्चय केला पीछे पलट के देखना नहीं। आणि मागे वळून पाहायचं नाही. आगे जो परमेश्वर ने रखा है, आणि पुढे जे देवाने ठेवलं आहे वो जो पीछे छोड़ा है उससे कहीं गुना ज्यादा बड़ा है। आणि जे मागे सोडलं आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीने ते पुढे जास्त आहे. हालेलुया। हालेलुया. उस विश्वास योग्यता को, उस वफादारी को निभाना है जो परमेश्वर ने आपको दी है। आणि त्या विश्वास योग्यतेला ज्या वफादारीला तुम्हाला निभवायचं आहे जे देवाने दिलं आहे. हालेलुया।